लोणेर येथील निर्गुण हत्याकांडाचा उलगडा. 5 दिवसांनी आरोपी पोलिसांच्या ताब्यात. मुंबईतून अनिसला बेड्या, तरुणीला मारणारा नराधम सापडला. संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या लोणेर येथील तरुणीच्या हत्याकांड प्रकरणाचा उलगडा करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. गेल्या 6 दिवसांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपी अनीस मोहम्मद खान मालदार याला पोलिसांनी मुंबई आणि ठाणे परिसरातून अटक केली आहे. आरोपीला अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लोणेर येथील ओमकार लॉजमध्ये 21 एप्रिल रोजी एका तरुणीचा निर्वस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मृत तरुणीचे नाव पल्लवी मोरे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पल्लवी पुण्याला जाते असे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र आरोपी अनीसने तिला लॉजवर नेले. 21 एप्रिल रोजी सकाळी लॉजमधील सफाई कर्मचारी दरवाजा उघडण्यासाठी गेला असता हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. तोपर्यंत आरोपी अनीस तेथून पसार झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 5 पथके तैनात करण्यात आली होती. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने नवी मुंबई आणि ठाणे परिसरात सापळा रचून अनीस मालदारला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी अनीस आणि पल्लवी यांचे गेल्या काही दिवसांपासून बोलणे सुरू होते. लॉजवर नेल्यानंतर अनीसने पल्लवीवर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिची निर्गुण हत्या केली. या प्रकरणी रायगड पोलिसांनी अनीसवर हत्या, बलात्कार आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.